आजी नेमकं काय प्रकार झालाय आणि आपलं नाव काय? माझं शोभा अर्जुन मोरे, राहणार सातारा होते, पण माझे मिस्टर आता 2 वर्ष झाले वारले. त्यामुळं मी माझी 2 मुलं मी आपली सांभाळलेली होती. त्या मुलांच्या करता मी आपली इथे एक राहायला आली. आज मी इथं 2 वर्ष झाले राहते. आणि नंतर मग मला माझ्या बहिणीच्या मुलीनं, ती बहीण वारली म्हणून बहिणीच्या मुलीने मला, तिने तिची लहान मुलगी कुठली दत्तक घेतली. ती काय राहत नव्हती म्हणून तिला आजी म्हणून पाहिजे होती, म्हणून तिने मला बोलवून नेलं. पण मी 2 दिवस राहिल्यानंतर परत मी तिथनं आले. हे गाव कुठलं आहे? हे गाव निनाम आहे, निनाम पाडवी. हा. बर, तुम्ही ह्या गावचे रहिवाशी? रहिवाशी आता झाले मी 2 वर्ष. आणि त्या तुमच्या त्या मुलीनं तुम्हाला कुठे नेलं? सातारा शाहूपुरी सुयंग कॉलनी, अंजली कॉलनीच्या शेजारी शाहूपुरी, तिथं नेलं मला. त्या लेडीज कोण, म्हणजे काय? तर त्यांनी मला आपल्या मुलीसाठी नेलं सांभाळण्यासाठी. त्यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी? त्यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी. कोण तुमच्या म्हणजे काय नातं काय लागतं त्यांच्याशी? बहिणीची मुलगी लागते, नंदिनी. सख्या बहिणीची मुलगी. पण बहीण पण वारली. बर. मग आता त्या घरात कोण नाही, फक्त तिचे मालक असतात आणि ती. आणि ती नाव मुलगी काय त्यांचं? त्यांचं मुलीचं ना, मुलीचं नंदिनी शैलेश शिंदे आणि शैलेश वसंतराव शिंदे. यांनी तुम्हाला त्यांची मुलगी लहान होती म्हणून त्यांची मुलगी नेलं त्यांनी. किती वर्षापूर्वी नेलं? आता वर्षापूर्वी नेलं. बर. तर मी कधी राहत नाही जावायच्या घरी, पण आता मला त्यांनी आग्रह करून म्हणून मला नेलं त्यांनी. पण मला काय तिथं काय बरोबर वाटलं नाही. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुमचं काय काय असेल ना ते काय तुम्ही घेऊन या, म्हणजे दुसरं काय आणायचं म्हणलं, फक्त का पेन्सिली पोरं काय आणून देत होती. पण ते म्हणजे ना मी स्वतः सगळं आणीन. त्यावर त्यांनी माझं बँकेत, महाराष्ट्र बँकेचं पुस्तक, परत तुम्हाला सांगते पॅन कार्ड, आधार कार्ड आणि असं सगळं घेतलं, सगळी वस्तू घेतल्या ह्या. आणि पेन्सिल आणायच्या वेळेला मला मात्र कधी त्यांनी पेन्सिल सांगितली पण नाही आणि दिली पण नाही, तुम्हाला सांगते. आणि मी कशाला बाहेर बंगल्यातनं पोरगीशिवाय बाहेर जातच नव्हते कशाला खर्चायला. पण मला सारखं म्हणायचं तुम्हाला पैसे दिलेत, तुम्हाला पैसे दिलेत, पण मला पैसे दिलेच नाही. आणि मला काय आणायला लागते त्यावेळेला, असं मला करून सारखं मग माझ्याशी ते भांडण तंडण काढायला लागले. मग शेवटी एक दिवशी मी म्हणलं की मग काय करायचं आता, घराचा येतं त्याचा आपला विषय बोलता बोलता निघाला. तेव्हा ते शैलेश शिंदे काय म्हणले, हाय माझ्या एक ओळखीचा मुलगा, बघू आपण त्याला घराचा प्लॉट दाखवून. आणि त्यांनी माझ्या परस्पर त्याला प्लॉट दाखवून आली. प्लॉट का फ्लॅट? फ्लॅट. फ्लॅट. किती रूमचा फ्लॅट आहे? 2 1 RK. 2 1 RK. हा. ते दाखवून आले. आणि दाखवून आल्यानंतर त्यांनी आपला परस्पर काय त्यांचा व्यवहार आपला ठरवला. ठरवल्यानंतर मला आपलं काय सांगितलं की ते 9 लाखापर्यंत मागतात आणि 10 लाखापर्यंत काही देऊ शकत नाहीयेत. तर मग म्हणलं काय बरोबर वाटत ना, 12 ते 15 लाखापर्यंत मला द्यायचे. पण तो काय नाही, ते तो मुलगा आला आणि परत त्यांचा जोडीदार आला आणि तो म्हणला की काय मावशी असं का करता, आपण घरातलं तर काय, तर आपण आपलं काहीतरी व्यवहार करावा. म्हणून म्हणलं मी आपला विचार थोडासा केला की आपल्याला मूल नाही तर आपलंच मुलं असतं तर आपल्या मुलाला दिलं असतं तर काय झालं असतं. या इथून जावा लगेच बोलले की 9 लाखापर्यंत त्यांची ऐपत आहे. मग 9 लाखापर्यंत ऐपत आहे म्हणल्यानंतर मला म्हणलं घराचे कागद तुम्ही दाखवाल का? घराचे कागद. मग घराचे कागद मी आपली हितनं घेऊन त्यांना नुसते दाखवल्यानंतर तुम्हाला सांगते परत त्यांनी पुढं काय केलं ना ते मला काहीच समजलंच नाही. आणि रोज काय करायचे तुम्हाला सांगते ना, मी आपल्या देवाची देवपूजा झाली की दुसरा चहा द्यायचा आणि तो चहात काय टाकत होते ना ते मला काहीच कळलं नाही. मी अशी जी झोपायची नाही ती संध्याकाळी 7लाच उठायची. मला जेवायला पण ते उठवायचे नाही. गुंगीचं औषध मी म्हणायचे मी दुसरा चहा पित नाही, तिसरा नाही. तुमच्या पतीचं म्हणजे काय सर्व्हिस करायची आणि पेन्शन किती होते?
त्यांना पेन्शन काय होतं 12,000. म्हणजे महिन्याला ते 12,000 तुमच्या 12,000 खात्यावर जमा व्हायचे. जमावचे. बर त्याचं म्हणजे जिवंतपणे 20,000 होते. हा. 20,000 ते वारल्यानंतर मग परत 10,000 मिळायला लागले. आणि आता 2,000 वाढली. 2,000 वाढल्यानंतर पण ते जिवंत होते ना तोपर्यंत लागेल तेवढेच फक्त पेन्शन आणत होते. आणि बाकीची पेन्शन सगळी ते जमा करत होते. कशाला वेळ काढायला लागल्या, औषधाला लागले काय. मला 2 अटॅक आले त्यावेळेला मला ऍडमिट केलं की आपण दुसऱ्या कोणाला पैसे मागायचे. मला नातेवाईक कोणी नाहीये. माझ्या आई वडील ते लहानपणीच वारले, सगळेच वारले. अशा दृष्टीने त्यांनी आपले 4 पैसे ठेवायचे. आणि मी ते गेले वारल्यानंतर मग मला 10,000 पेन्शन मिळायला लागले. मग 10,000 पेन्शन मी आपली काय म्हणायची जाऊन दे लागेल तेवढंच आपलं आणायचं बाकी ठेवते. पण मला परत ह्यांनी नेल्यापासून मला पेन्शन लागलीच नाही. ह्यांनी आणली का नाही आणली फक्त मला ह्यांनी पेन्शन आणायच्या वेळेला नेलं सुद्धा नाही. आणि पेन्शन तुमची आणली आणि दाखवली पण नाही. कशी काढायची पेन्शन आता कसले ते हे असते ना एटीएम कार्ड त्याच्यातून काढत होते ते पैसे. आणि पुस्तकावर कधीच लिहून आणलं नाही. पुस्तक तर मी किती वेळा म्हणायचे मला पुस्तक तुम्ही दाखवा ना, म्हणजे मला व्याज किती आले कसं काय आलंय ते म्हणजे मला समजेल तरी. त्याचे म्हणायचे हाय गाडीत पुस्तक, हाय मित्राकडे लिहिलेलं, हाय आमच्याकडे लिहिलेलं, असं सारखं बोलायचं. असे टोलून 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 असं वर्ष काढवलं तो म्हणतो ते. आणि एक दिवशी मी आपली स्वामींची आराधना करते. स्वामी स्वप्नात आले आणि म्हणले तुमच्या पाठीत मोठा खंजीर खुपातला जाणार आहे आता. तर मी म्हणलं काय असा विचार केला आणि का आपल्याला स्वप्नात पडलं एकदम. म्हणून मी दुसऱ्या दिवशी तडकन झाले. दुसऱ्या दिवशी म्हणलं आपण आता चहा प्यायचं नाही, झोपायचं नाही, काहीच नाही, आपलं निघून जायचं असा मी विचार केला. विचार केल्यानंतर परत मी त्यांना का आपलं बसल्या म्हणलं माझी पेन्सिलचं पुस्तक दाखवा. आणि तुम्ही त्यांनी घराचे पैसे आणलेले कुठे आहेत, माझं पैसा आणि मला का दाखवत नाही. तर ते म्हणले तुम्हाला काय करायचे, तुम्ही खाताना पिताना बस म्हणले. तर मला पेन्सिलचा पैसा दाखवला नाही मग सांगते. आणि माझे 10 घराचा प्लॉटचे पैसे ते सुद्धा मला दाखवले नाही. जे फ्लॅट आहे तुमचा त्याचं तुम्ही त्यांना लिहून दिला स्टॅम्प वगैरे दस्त वगैरे रजिस्टर. स्टॅम्प नाही फक्त काय ते खालची सही जी होती का नाही ती सही तेवढी. ते पण मला काय लवकर असं समजलं नाही काय नाही. चष्मा पण नव्हता लावायला काय नव्हता. आणि तसं सही करायला सांगितली. आणि मी म्हणलं मला पूर्ण ते सगळं वाचू द्या काय आहे ते. तर मला वाचून दिले नाही. घरात कसंही कुठे घेतली, घरात घेतली त्या कुठलं ते ऑफिस आहे ना तिकडचं तिकडं ऑफिस मध्ये घेतलं. पण मी म्हणलं मला ते सगळं पूर्ण वाचू द्या. तर ते वाचूनच मला दिले नाही त्यांनी काय, वाचूनच दिले नाही. आणि शीत सुद्धा कशाची सही आपली घेत होते ना प्लॉटच्या चेकची याची त्याची दिलेल्या, तर त्याच्यावर सुद्धा सही घेत होते तरी ते सुद्धा मला वाचून दिले नाही त्यांनी. त्यांचा कारभारच केला. तर मी एक दिवस आपलं नुसतं म्हणलं की मला पावती आणि पुस्तक सगळं पाहिजेत. मला म्हणजे पैसे किती व्याज झाले किती नाही, कसं आले काय आले काहीच नाही. तुम्हाला काय करायचे, जेव्हाला 2 दिवस मी येते ना बाद झालं असं म्हणले. पण त्या दिवशी मला स्वप्न पडलं का नाही त्या दिवशी मात्र मी तुम्हाला ते उठून बसले. मला चहा नको, तुमचं काही नको, मला माझ्या पावत्या घराच्या दाखवा, मला माझं हे दाखवा काय पॅन कार्ड दाखवा, आधार कार्ड दाखवा, माझं बँकेचं पुस्तक दाखवा. आणि महाराष्ट्र बँकेचं पहिलं पुस्तक होतं ते त्यांनी तिथं ठेवलं. दुसरं नवीन करून मला पुस्तक दिले त्यांनी. आणि मी ज्या वेळेला बँकेचं पुस्तक बघितलं तर त्याच्यावर व्याज बी नाही काहीच नाही, सगळं मोकळं खाली 0 म्हणजे शिल्लक बाकी काहीच नाही. म्हणजे कोणी काढले त्यातले पैसे. मी 10,000ची शीटनं मला मुलं काढून देत होते फक्त 10,000. पण तिथे गेल्यानंतर ते 10,000 मी सुद्धा काढत नव्हते. पण ह्याच्यावर हे 500 काढले, 400 काढले, 300 काढले, 200 काढले, हे कधीच मी काढलेच नव्हते पैसे. तर कशाला असं कधीच नाहीये. असं कसं झालं म्हणलं. आणि पावते ह्या म्हणलं तुम्ही तिच्या नावावर कशा पावत्या केल्या, पैसा माझ्या नावावर पैसा पावत्या करायच्या आणि खाली तुम्ही वारस म्हणून तिचं नाव घालायचं. असं कसं केलं. तर 1 नाही 2 नाही, काय तुम्हाला करायचे, काय तुम्हाला करायचे, काय करायचे असं करून मला मात्र त्या दोघांनी इतकं लुबडलं आणि इतकं झालं. मला इतका त्रास झाला नाही. आणि माझे इतके पैसे सगळे गेलेले आहेत. आणि नंतर मला म्हणले आपण तुम्हाला वाढीव बंद, मला नको, मला हाय
पोराने बांधलेले घर ना, तिथं मी राहीन इथे. आणि ह्यांनी यांच्या सगळ्या घरासाठी काढलं आणि म्हणले 3.5 लाख 4 लाख या घरासाठी पैसे गेले. मला सांगायचं नाही, मला द्यायचं. माझं टीव्ही तिथं नेऊन लावला, टीव्हीचं सामान माझं अर्ध दिलं नाही. म्हणजे पोरग्याला 100 हेलपट घालायला लावली त्यांनी. आज देतो, उद्या देतो, आज कुठे शावकला मंदिरला गेलं, कुठे गावाला गेलो, आज का आमच्याकडे गेलं, आज फलाण्याकडे, असं जाऊन 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 तुम्हाला सांगते, मला नवी टिकली सुद्धा लागली नाही. मी घेतले पण नाही, माझ्यासाठी काय खर्च पण त्यांनी केला नाही. अशा दृष्टीने माझे त्यांनी फ्लॅट घेतलाय ते तुम्हाला भेटले का? ते भेटले की नंतर आपण ते असा तोंडाने सुद्धा म्हणणार नाही की तुमचे पैसे त्यांच्याकडे सगळे भागवलेत. नाही, त्यांना विचारायचं नाही का की त्यांना विचारले, ते म्हणले, त्यांना तुम्ही पैसे त्यांच्या हातात का दिले? विचारले की त्यांना, ते म्हणले आता ती जवळची माणसं आहेत आणि तुम्हाला का सांगणार नाही. पण मी म्हणलं, त्याला बोलले की काल परवा येते की तू जे घराचे पैसे, घराचे पावते इथे करताना तू जे मॅनेजर होता, तर तू मला का बोलवलं नाही किंवा बँकेत मला का सांगितलं नाही. तर तो म्हणला, तुम्हाला काय सांगायचं, घरातली माणसं असल्या कारणाने काय बोलायचे, तुमचे जावाय तुम्हाला सांगते. आणि जावाय आतापर्यंत बोलला सुद्धा नाही. तर मुलगीच बोलली नाही. मला आपलं घरात पोरगी राखायला ठेवायचे आणि हे दोघ जणी बँकेतून आपलं पळून जायचे घरात आणि बँकेचे व्यवहार करायचे. आणि मला आता बोलतात की तुला प्रत्येक वेळेला बँकेत आम्ही नेतो, मला कधी बँकेत नेलेच नाही. आणि मी आता ज्या वेळेला पैशाचा गोळ झाला ना, त्यावेळेला सगळ्या बँका त्याच्या पालत्या घातल्या. पण हा कुठं काम करतो, कुठंच सापडला नाही मला. म्हणून मी ही अशी बडबड, मला इतका संताप झाला. माझं सगळं इतकं जाऊन माझं असं काय झालेलं आहे, आता मला आधार कोणाचा सुद्धा नाही. आता ते जे काही मॅनेजर आहे, कुठल्या बँकेतले मॅनेजर? ती बँक सातारा ह्याच्यातली आहे बघा, त्या बँकेत, त्यांच्याच बँकेतला आहे तो, त्यांच्याच बँकेतला आहे तो. ह्याच्या शिवराज पेट्रोल पंपाच्या खालच्या बाजूला राहतो बघा. त्याचं नाव आहे नितीन निकम म्हणून होते. नितीन निकम, हा. म्हणून मी त्याला म्हणलं तरी शैलेश शिंदे आणि मुलगी नंदिनी शिंदे. नंदिनी शिंदे. बरं, आता ह्या गोष्टीत तुमची काय मागणी असेल? की नाही, माझं जेवढं तुमची जी फसवणूक झाली, आता शासनातर्फे, कायद्या कोर्टातर्फे तुमची किंवा पोलिसांच्याकडून काय मागणी असेल? माझी मागणी म्हणजे, मी कधी आयुष्यात तुम्हाला सांगते ना, माझे लहानपणी वडील घातल्यापासून मी सगळं कष्ट भांडी धुणं करून मी हा पैसा साठवलेला होता. आणि नवऱ्याचं सुद्धा कष्ट करून, एवढं नवरा माझा 8 वर्ष आजारी होते, किडनीने आणि त्यांनी येते, तर त्यांना सुद्धा अग्नी द्यायला आले नाही. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पेन्शन मधले माझ्या म्हातारपणासाठी पैसे ठेवलेले होते. हे माझे, मला पैसे मला पाहिजेत, कारण माझा जीव इतका तळमळतो की मी भांडी घासताना माझ्या डोळ्यात धारा निघत होत्या. आणि तुम्ही आज आयत्या बिळावर नागोबा, म्हणजे तुम्ही कसं काय पैसे माझे फसवले, ही माझी त्यांनी गोड बोलून त्यांनी फसवणूक केलेली आहे. ही फसवणूक केली. बर, तो सुद्धा अग्नी देताना तिथं उभा होता. आणि तो दुसरा माझा सांभाळायला मुलगा विवेकगिरी म्हणून, तो काय म्हणला की सगळ्यांना की तुम्हाला अग्नी द्यायचे का, तर हा सुद्धा असून पुढे आला नाहीये. आणि नंतर मला म्हणतो माझं चुकलं. आता चुकलं, मग तो त्यांच्या पैशावर कशाला उभा राहिलेला असतो? चुकलं ना तुझं, तुला बोलवलं होतं ना त्या अग्नी दे म्हणून, त्यांनी दिली नाही. तर ह्या पोरांनी केलं. आणि दुसरा हा मुलगा इथला सांभाळतो, यांनी 13वा 3रा 10वा सगळं त्या मुलांनी केलं. त्यांनी माझ्या नात्यातले काय काय लोक जे असेल ना, त्यांनी कोणी काय केलं नाही. त्यासाठी मी ही कोंबड्या पाळून मी पैसे आणि भांडी घासून मी पैसे कमवलेले, हे पैसे माझे मला मिळालेच पाहिजेत. आणि मी स्वामींच्या पुढे जे नातेवाईक आहेत तुमचे, त्यांना काय तुम्ही सांगितलंय का हा प्रकार? नातेवाईक कोणच नाही, मेले वारली सगळी, कोणच नाही, आई नाही, वडील नाही. आता ही मुलाखत तुम्ही देताय आम्हाला, त्याच्यावर कोणी जबरदस्ती केली किंवा तुम्हाला कोणी हे केलंय का? तुमच्या मनाचं सांगताय का कोणी जबरदस्ती? नाही नाही नाही, मी माझ्या स्वतःचे मनाचे, मला कोणाचं ऐकायचं पण नाही आणि मला कोणाचं हे करायचं नाही. मी माझ्या स्वतः मनाचे बोलणारे नाही. तुमच्यावर जो घडलाय हा प्रकार कोणी तुम्हाला जबरदस्तीने सांगायला आवडत नाही? नाही नाही, तुम्हाला जो घडलाय तो नाही नाही नाही, तो मी माझ्या मनाने, का तर मी माझ्या स्वामींच्या सांगत असे की स्वामी ही माझ्यावर वेळ कशी काय आली,
कशा आली स्वामींचे सारखा व्हिडिओ येत होता की तुझं तुला मिळणार आहे, तुझं गरीबाचं आहे, तुझं असं आहे तसं आहे, पण तू पुढची पाऊल उचल, म्हणजे तू काहीतरी कारवाई कर याच्यातनं. म्हणून मी सारखी त्या पोरांना असं म्हणायचे, माझं हे इथं गेलं कसं रे करायचं. तर पोर मला म्हणली कशाला जावाच्या, त्याने लाख बोलवलं जायचंच नव्हतं, पण म्हणलं अरे लेकरासाठी म्हणून गेले, जाऊन येऊन करायचे, तरी मला स्वतःच गाडी घेऊन न्यायला यायची. पण अशा गोष्टी सांगितल्या नाही, आणि अशा गोष्टी मी प्रत्येक वेळेला वर्षावर विचारायला लागले, याची भांडणं काढायची. आता ती जी मुलगी आहे ती काय काम वगैरे काय करते? कुठली? म्हणजे तुमच्या बहिणीची मुलगी. बहिणीची मुलगी ती पंडित डॉक्टरांच्यात होती. बर. ते पंडित डॉक्टर वारले की लगेच ते ड्युटी सोडली, म्हणजे आपले इंजेक्शन वगैरे द्यायचं, पेशंटची नावं लिहायची. आणि शैलेश शिंदेच्या बँकेत तेवढे मॅनेजर आहेत तिथं. आणि शी आत्ताची मुलगी आहे ना, ती आता 5वीला आहे ती. असं होतं. तर त्या मुलीला खेळायला कोण नाही, शेजारी कोण नाही, काय नाही. आणि त्यांना पण इतक्या वर्ष मूल नव्हतं, त्यांनी पण आपलं कोणाचं घेतलं, पण मी ती चौकशी केलेली नाहीये. तुम्ही कोणाचं घेतलं, काय घेतलं आणि कशासाठी घेतलं. फक्त त्याची बहीण होती, आई होती ना, तो पण आपली सांभाळायची, ते गेली की बाहेर ते कामाला. आणि तो फ्लॅट आहे ना जो, तो किती वर्षापूर्वी खरेदी केलेला? तो 2000 साली. 2000 साली तुमचे मिस्टर असताना? मिस्टर असताना. ते मी माझ्या पैशाने, जुन्या भांड्याच्या पैशावर, नाही तर असल्या मातीच्या घरात आम्ही राहत होतो. त्यावेळेला त्या बाईने 2 रुपये भाड्यात घेत होते त्याचे. पण मी तिथे सारख्या गोष्टीने पडत होते. तर मी त्यांना म्हणलं की नाही, मी भांडे घासून, तुम्ही नाही पैसे दिले तर भांडे घासून मी बिछा लावते, आणि बिछा लावून आपण तो प्लॉट घ्यायचा. ते प्लॉट घेणार आहे ते अशोक मोने आहेत ना, ते आमच्याकडे प्लॅन काढायला येत होते. माझे मिस्टर टाउन प्लॅनिंग मध्ये होते, ते नकाशे काढायचे होते. ते नकाशे काढायला ते आले, आणि त्यांच्या पेटात आम्ही असं राहत होतो. तर एक दिवशी आले तर म्हणले आहेत का मोरे काका? तर मी म्हणलं बाहेर गेले का हो? तर नाही म्हणले, प्लॅनचं काम आहे. मग मी म्हणलं मोने, मला असं विचारायचे की मला मातीचं घरात आहे, तर एखाद्या प्लॉट मध्ये मला कमी पैशात का होईना पण तुम्ही द्याल का? तर ते म्हणले देतो, तुम्ही आमचे काम करतात तर तुमचं काम करायला मी काय नाही म्हणत नाही. 2 रूमचं मला त्यांनी त्यावेळेला 3 लाखात 2.5 लाखात दिले. त्यांची सुद्धा गुन्हे भांडी मी करत होते. आता तुम्हाला लिहिता वाचता येतं का? येतं की. शिक्षण वगैरे काय केलं? 7वी झाली. म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येतं, बँकेतले व्यवहार कळतात? बँकेत पण मी तुम्हाला सांगू का, आमच्या सासरवाडीला असं आहे की बायकांनी दुकानात पिशवी घेऊन जायचं नाही, कुठं बँकेतनं जायचं नाही, सगळा नवराच व्यवहार करायचा. आणि शेणनी काय केलं मला तुम्हाला सांगते ना, कधी आयुष्यात बँकेत नेलं पण नाही, आणि बँकेचे काढायचे कसे पैसे असतात आणि कसे ठेवायचे असतात हे सुद्धा काही सांगितलंच नाही, शिकवलेच नाही. तर त्यामुळे मला काय त्याचा हेच नाही, व्यवहार त्याचा एकदम. मी आपले असं आता ते वारले म्हणून ते शेजारचे चिटणीसांचा मुलगा होता, मी त्याला म्हणायचं हे कार्डाचा नंबर घे बाबा, तेवढा कार्डाचा नंबर विचारून ठेवला होता की 4512 इथून, नंतर मला 10,000 तेवढे काढून आणून देत, तो तेवढा आणून देत होता. तेवढा त्याच्यात माझी खानावळ भागवत होती. नंतर मी एकटे होती, मला औषध अजून चालले 2 आठ्या काढलेले आहेत. बीपीची गोळी चालू आहे का? अजून मला औषध किती बॉक्स भरल्या एवढी मला औषध. औषध 4,000. 4,000 त्या पेन्शन मधूनच तुम्ही? पेन्शन मधूनच ती. पण तिथं गेले का नाही राहायला, त्यावेळेला मी हा प्लॉट रिकामा केला, आणि तिथं भाड्याकडे ठेवून ह्या भाड्यातून मी ते औषधाचे पैसे भागवत होते. म्हणजे पेन्शन मधले हलवतच नव्हते पैसे, त्या भाड्यातून जे काय पैसे भाड्यात नाही येते तर त्याच्यातलंच मी भागवत होते. तुमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन, भोळेपणाचा ज्यांनी फायदा घेतला त्यांच्यावर काय कारवाई करावी? काय कारवाई नाही. त्यांना इंगा तुम्ही दाखवा, त्यांच्या नोकरीवर पाणी आणा, किंवा त्यांना काय तुम्हाला आत टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. जो फ्लॅट तुम्ही म्हणताय की मला फसवून फ्लॅट माघारी मिळवा, मला वाचूनच दिले नाही. जे तुमच्या अकाउंट वरून पैसे गायब झालेत त्या ह्याच चौकशी करून किंवा स्टेटमेंट काढून ते बँकेने त्यांनी भरपाई द्यावी. भरपाई सगळी माझा नवी टिकली ना टिकली द्यायची. कारण मी मराठी बँकेत गेले आणि म्हणलं मला 2 लाख आता काढायचे, तर इकडचा 4 आकडा दिसला मला वाटलं 4 लाख आहेत. तर ते बँकवाले म्हणले बाई त्या 4 लाख नाही 400 रुपये येतील. म्हणजे मला त्यातलं काय तेवढं समजलंच नाही. तर
आणि कुठले तुम्हाला 2 लाख द्यायचे म्हणले. पण हा माझा भोळेपणाचा त्यांना माहिती झालं. माझ्या माघारी कोणी बोलणार नाही. त्याचा सगळ्या त्या तिघांनी मिळून फायदा घेतला. फायदा घेतला तिघांनी मिळून. तिघांनी मिळून फायदा घेतला आणि कोणी इथं बोलणार नाही. काय नाही, आली ना हिला धमके द्यायचं, अमकं द्यायचं, तमकं द्यायचं. आणि एवढं मात्र मला आहे की माझा सगळा पैसा मिळून सुद्धा मला मात्र मग जीवाला माझ्या धोका. कारण काय की त्याचं तर कोण नाहीये, पण दुसऱ्याकडनं जर मला काय धोका झाला एवढ्यासाठी मला संरक्षण मात्र पाहिजे. असं आहे. का तर मी एकटी राहते आणि ते मुलगा सांभाळलाय, त्याचे आई वडील खाली असतात. मी घरातून कुठंच कशीलाच जात नाही, दुकानात जात नाही. ते मला बिचारी माऊली आणून जिथे काय लागली. घर कोणाचं? ते घर मी म्हणजे तुम्हाला ट्रिपला जात होतो की नाही, त्या मुलांनी काम करायची, आपली भांडी घासायची, जेवणाचे. ते मुलं आपलं तो म्हणला की तुम्ही काशीचा विधी करताना सगळ्यांचे नाव द्यायचं. मी म्हणलं मला कोणच नाही स्वामी, मी विधी कसा करू आता. तेव्हा ह्यो पोरगा आला, पुढ्यात बसला आणि विवेक पण पुढ्यात बसला. म्हणलं आम्ही आमच्या आई वडिलांसारखं आहे, तुम्ही आमची नावं घ्या आणि तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत आई वडिलांसारखं सांभाळू. ते अजूनही पोरं मला सांभाळतात. 2000 सालापासून ते अजूनपर्यंत काय लागलं ना, माझ्या नवऱ्याचे आजार होते ना, तर एक रात्र पाळी आणि एक दिवस पाळी करत होता. पण नात्यातला एकही माणूस माझं कोणी आलं नाही. रक्ताच्या नात्यांनी तुम्हाला धोका दिला आणि परक्यांनी तुम्हाला सांभाळलं चांगलं. घासातला घास भरवला, पाणी पाजलं. एवढा मला अटॅक आला तरी माझ्या शेजारी म्हणजे आईच गेलं होती, कोणी नव्हतं बघा. पण या पोरांनी मला अगदी चारून बसवून सगळं करून, आई तू रडू नको, आम्ही आहे ना तुला, नसू दे तुला कोणी नसलं तरी. इतक्यापर्यंत मला त्या मुलांनी मात्र सांभाळलेलं आहे शेवटपर्यंत, म्हणून मी त्या मुलांना विसरू शकत नाही. इतकं त्या मुलांनी माझं केलेलं आहे, त्यांच्या माणसांनी पण केलेलं आहे. तू घाबरू नको, तू कुठे जाऊ नको, आम्ही आहे तुला स्वतः. पण माझ्या नात्यातल्या माणसांचे किंवा जवळला आमच्या नात्यातल्या लोकांचा काही उपयोग नाही. तुम्हाला सांगते, घ्यायपुरती फक्त गोड असतात. घ्यायपुरती गोड ही सुद्धा दावा सुद्धा कधी आला ना तर माझं चुकलं, माझं अमकं झालं, माझं तमकं झालं, मला आता काही सांगून उपयोग नाही. माझा स्वतःचा हातात बाण गेला. आणि तुझ्या पाया पडतो, तू आई म्हणून मानतोस आणि हे काय तू केलं सगळं आय म्हणून. आणि अक्षरशः मुलीला तुम्हाला म्हणते तिचे आई वडील नव्हते तर मी भाताचे पेज करून तिला पाजली, लहानाची मोठी करून BA करून ती त्या पोरासंग पळून जाऊन लग्न केलं तिने. आणि त्या पोरगीने आज मला नुसतं मी म्हंटल की ऑफिस मध्ये म्हणलं की दारूला नाच आहे, दोघांना दारूचा नाद होता. मी म्हणायचे दारू इथे पितात म्हणून त्या शिपाणी यांना सांगितलं दारू पितात म्हणून तुमची सासूबाई बडबडून गेली. तर इथं आला मला दम देता, म्हणलं दारू पित. मग आता तो दारू खरंच पितो. मी मला स्वामींनी सांगितलं खरंच बोलायचं, तू दारू पितोस, बायकोला बी पाचतोस. म्हणून तिला राग आला. तर ते म्हणले माझ्या नवऱ्याची आबरू कशासाठी तू काढली, कशासाठी काढली. तर हे बघा माझ्या अजून दोन्ही हात तिने असे पिरगळलेले आहेत. म्हणून मी म्हणलं तू पिरगळ माझ्या हात, तेच हात तुझे बघ मी चौथील करण्याचे. तुझ्या भावानी सह मला अशी लात मारली ना तर महिन्याच्या आत तो मरून गेला तो मात्र. पण तो हात पिरगळलेत ना माझे दोन्हीचे दोन्ही वाकडे केलेत ना, ते परमेश्वर तुला बघून गेल म्हणलं. पण माझा पैसा तळमळ मी त्यांना लागून देणार नाही. माझा पैसा मला सगळा मिळालाच पाहिजे. तुमचं मूळ गाव कुठलं? असलं भवानीची वाडी, वायच्या 5 वर्ष मधलं. माहेर सातारा रोड होतं, पण सातारा रोड मध्ये कोणच नाही राहिली ना. चुलती सगळीच वारली आणि सासरची पण कोणीच इतकी राहिली नाही. 2 जावा आहेत त्या त्यांच्या मुलींचा माग आहेत, बाकी कोण जे तुम्हाला ज्यांनी साथ दिले त्यांचं नाव काय? आता जे ज्यांच्या घरी राहायला नाही, जे घर राहतात, ज्या घरात तुम्ही राहता, विवेकगिरी यांनी काय राहुल राहुलनी साथ दिली. कुटुंबाने तुम्हाला सगळ्या कुटुंबांनी काय आहेत ते खाली ते सुद्धा अजून त्यांनी साथ दिली मला. त्यांनी आणि म्हणजे तू जाऊ नकोस, आता घाबरू नको, आम्ही आहे, कोणी इथे येते ना ते बघू. पण आता हे पैसे सगळं असं झालंय ना तर तुला खात खंबर
बांधली पाहिजेत, उभी राहिली पाहिजे आणि पोलीस स्टेशन पर्यंत तो गेलीच पाहिजेत. आता हे जे साहेब आहेत जे आलेत ज्या साहेब आलेत म्हणजे ते त्यांचे मित्र इथे होते ना, तर मी आपलं बोलता बोलता असं बोलले तेव्हा हे साहेब म्हणले काय झालं भानगड तुमचे, कसं काय झालंय, तर तुम्ही का रडता, तुम्ही काय होतं, तर मी म्हणले असं असं झालं. तर ते म्हणले तुम्ही रडू नका, आम्ही तुम्हाला भावासारखा आहे, तुम्ही बहिणीसारखा आहे. तर आम्ही यांना सगळी कथा सांगितली आणि विवेकगिरीला बी कथा सांगितली. तर ते म्हणले आपण याच्यातून काहीतरी तोडगा काढूया म्हणले. बरोबर. पण मला हे मिळून दिलंच पाहिजे तुम्ही. मी तुमच्या अक्षरशः 10 वेळा पाया पडेल. नाही माझा पैसा मी भांडी घासून माझा इतका गेला ना, माझ्या हातातल्या पाटल्या बांगड्या सुद्धा गेल्यात, गळ्यातलं सगळं माझं मोडून केलं. मी इतकं एवढं केलेलं कमवलं, माझं सगळं केलेलं. माझी पुस्तकं तुम्ही बघा का, मी पुस्तकं ठेवलं फक्त इंग्लिश मध्ये आहे म्हणून मला लवकर ते खर्च समजेना म्हणून मी दुसऱ्याकडनं आता विचारून सगळं लिहून खर्च काढला. तो आता जवळजवळ 4 लाखापर्यंत गेला. 4 लाख रुपये कॅश म्हणजे जे बँकेत जमा झाले ते, आणि 9 लाखाचा फ्लॅट. हो, जे काय आणि 4 लाखाच्या ह्याच्यावरचं व्याज कुठे येते. बरोबर. म्हणजे तेच. आणि ही पुस्तकं, ही वस्तू मला देताना मला हे मी संभळेल पोरग सारखं पाठवायचं आणि म्हणायचं तू दारात उभा राहायचं नाही, अजिबात तू दारात उभा राहायचं नाही. आणि या पोराला 100 वेळा हेल्पट करायला होतं. जायला 100 रुपये, यायला 100 रुपये, आणि रिक्षाला 100 रुपये, 300 रुपये खर्च करून 20 वेळा गेला त्यांच्या दारात. पण माझ्या जींचा काय दिले नाही. त्यांनी त्याची आई इथं आली, ती दोघं जण इथं भांडायला आली, माझा हात पिरगाळला त्यावेळेला ना. त्याच्या आईच्या समोर काय म्हणली की आम्ही पुस्तकं सगळे पाडून जाळून टाकले. मला केवढा तो इतका त्रास झाला मला, म्हणजे पुस्तकं सगळी जाळून टाकलीत म्हणल्यात मी बँकेचं तर काय करू. काळजी करू नका, आपण कायद्याने जे काय आपल्याला होईल त्या पद्धतीने आपण तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करूया. नाही साहेब, मला सगळं तुम्ही मिळवून दिलंच पाहिजे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. काय काळजी करू नका, तब्येतीची काळजी घ्या. आम्ही यापुढे काय जे काय प्रोसेस आहे ते करायचं. आणि त्याची नोकरी केली तरी चालेल, तुम्हाला सांगते मी. तर त्यांनी इतकं मस्ती केली ना, त्या मस्तीचं त्याला दूर यायला पाहिजे. त्याची नोकरी केली तरी चालेल, या मताची मी तुम्हाला सांगते की त्याला पण त्याला काटा त्याचा बसला पाहिजे चांगल्यापैकी. की आपण लोखंड असं कसं फसवतो, एक दिवस पाऊस पडतो किंवा काय पडतो, तुम्हाला पेन्सिलचं पुस्तक दाखवतो, गाडीत ठेवले, मित्राकडे दिले मांडायला, आमच्या इकडे दिले. तिथं मी शेवटी तिथं नव्हतं ते पुस्तक घेतले ना, त्या मांडले त्यावेळेला दुसऱ्या पोराला मी बरोबर घेऊन जाऊन ते पुस्तक मांडून आणलं. तर ते म्हणजे पुस्तकावर काहीच नाही, तुमच्या बापळा आहे. मग मला किती शॉक कसा बसला. आधी 2 माझ्या डोक्यात, आणि तिसरा अटॅक येऊन मी सारखं साखर पाणी 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 असं सारखं करत होतो. म्हणजे पोरग म्हटलं असू द्या, तुम्हाला मी घरी नेऊन ठेवतो रिक्षानी, आणि मग आपण चौकशी करायला कुणाला नाही कुणाला बोलतो. पण मोठी माणसं, कुठली माणसं कोणच नाही मला माझ्या बरोबर यायला सांगा. असं वाटतं मला तुमच्यासारखं धरावं, यांच्यासारखं धरावं, माझं काम करून द्याल का असं एक भीक मागितल्यासारखं मी केलं. बरं, बंगल्यातनं मी बाहेर सुद्धा नाही काही विकत आणायला काही नाही. मला म्हणते तुला आता दिली ती 15,000 आणि तुला 10,000 दिले त्यांनी 4,000. मला पैसे कशाला दिले, तुम्ही मागितले का तरी तुला, आणि मला कशाला खर्च लागतो. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते 4 दिवसाची डाळ शिजलेली माझं तोंड सारखं यायचं म्हणून मला ते वरणाचं पाणी आणि चपातीची संध्याकाळची द्यायची. दिवसभर तर मी झोपलेली, इतकी गुंगी मला यायची. गुंगी आली की मला काय सुचतच नव्हतं. तर असं केलं मला त्यांनी, गुंगीचं औषध मला घालून मला बनवलं सगळं तुम्हाला सांगते. आणि सगळं माझं काढून त्यांनी घेतलं. अजून जुनं पुस्तक त्यांच्याकडे, चेकबुक त्यांच्याकडे. आणि तुपे साहेब आहेत, बोबडे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण जे काय कायद्याच्या चौकटीतून आपल्याला न्याय मिळवायचा प्रयत्न करायचा आहे ते आपण करूया. काय करूया नाही करणार, जी नोकरी केली तरी चालेल, मी तुम्हाला सांगते. करणार. आणि तुम्ही माझ्या भावासारखा आहे किंवा माझ्या सारखा आहे ना, त्याची नोकरी गेली तरी चालेल. त्याला एकदा आजल घडू देत की आपण लोकांचा पैसा घेतला नावाचे आहेत
तुमच्या नावाचे जे काही कागदपत्र आहेत त्याची एकदा झेरॉक्स द्या, की आम्हाला बोलायला जागा सापडेल की तुमच्या नावाचं जे काय आहे, म्हणजे फ्लॅट होता तुमचा, ह्याचं कसं काय तुम्ही ते म्हणजे परस्पर कसं काय विकला गेला किंवा पैसे नाहीत कुठल्या खात्यात जमा झाले, जर तुम्हाला दिले असतील तर कुठल्या तरी खात्यात जमा असतील ना, 9 लाख रुपये. मग हे आपल्याला सगळी माहिती मिळवण्यासाठी एखादा झेरॉक्स तुमच्याकडे जुना असेल तर ते तिथं पाठीमागं माझं आहे ते तुम्हाला दाखवते सगळं इथे. चालेल. मी तुम्हाला सगळ्या ते प्लॉटच्या पैशाचं पण पावत्या दाखवते आणि माझ्या म्हाताऱ्याने माझ्यासाठी पैसे ठेवले त्यांना करताना ते सुद्धा तुम्हाला प्लॉट दाखवून तुम्हाला सगळी माहिती मी देईन तुम्हाला इथे. आपण नक्की म्हणजे नक्की तुमचं पण माझं तुम्ही साहेब इतकं करून द्या की मी लोकांची भांडी घासून मी इतकं केलेलं काम माहिती. माझ्यासारखं कष्ट कुणी केलं नाही. सिव्हिल हॉस्पिटलची जो पोरं सांभाळलीत मी. लहानपणी वडील वारले तर मामाच्या दारात गेलो तर मामाने सांगितलं आमच्या दारात उभं राहायचं नाही. आमच्या आई इतकी कडक होती की नाही तर नाही कुणाच्या दारात जायचं नाही. आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर मी जशी मंडळी बांधून आणले ना तशीच नवरीची इथं. कधी माहेरात पण गेलं नाही, कोण वारलं, कोण मेलं, कोण काय गेलं तरी नाहीये. मला तुम्ही साहेब एवढं मिळवून तुम्ही द्यायलाच पाहिजेत. मला एवढं दिलं तर मला इतकं माझ्या मनाचं समाधान वाटत. 100 इतकं माझं त्यांनी केलेले लोकांनी 4 दिवसाला 8 दिवसाला भांडण काढत होतो. माहिती सांगा काय कारण नसताना पैशाचं तुम्ही काय विचारता, कशासाठी विचारता, तुम्हाला काय कमी